श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आपल्या हिंदू धर्मामध्ये फाल्गुन पौर्णिमेचं विशेष आणि खास असं महत्त्व आहे आणि फाल्गुन पौर्णिमेचा हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. या फाल्गुन पौर्णिमेला वसंत पौर्णिमा किंवा हुताशनी पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं आणि याच पौर्णिमेला माता लक्ष्मीचा अवतार झाला होता असं मानलं जातं आणि म्हणूनच याच दिवशी लक्ष्मी जयंती ही सुद्धा साजरी केली जाते. आणि त्याचप्रमाणे हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन हे सुद्धा केलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार या फाल्गुन पौर्णिमेचं व्रत केल्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व दुःख नष्ट होतं आणि त्या व्यक्तीला श्रीहरी विष्णूंचा विशेष आशीर्वाद हा प्राप्त होतो. यंदा 2026 या वर्षी फाल्गुन पौर्णिमा ही 2 मार्चला सोमवारी संध्याकाळी 5:56 सुरू होणार आहे. तर हीच पौर्णिमेची तिथी मंगळवारी 3 मार्चला संध्याकाळी 5:08 संपणार आहे आणि म्हणूनच आपल्याला 2 मार्चला सोमवारी होलिका दहन हे करायचं आहे आणि होळीची पूजा करायची आहे. होलिका दहन हे आपल्याला 2 मार्चलाच सोमवारी करायचं आहे. आपल्या हिंदू धर्मातील रंगांचा सण हा होळी आपण मोठ्या उत्साहानं आणि आनंदानं साजरा करत असतो आणि या दिवसाची तयारी आपण अनेक दिवसांपासून आधीच करत असतो. असं म्हटलं जातं की होळीच्या दिवशी काही योग्य वस्तूंचं दान हे व्यक्तीने केलं तर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्याला कधीही पैशांची कमतरताही भासत नाही. पण होळीच्या दिवशी काही गोष्टींचे काही वस्तूंचे दान हे चुकूनही करू नये. काही गोष्टी या होळीच्या दिवशी चुकूनही कोणालाही देऊ नये असं सांगण्यात आलेलं आहे. जर आपण होळीच्या दिवशी या काही वस्तू इतर कोणालाही जर दिल्या तर यामुळे आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या या निर्माण होऊ शकतात. आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी माता ही निघून जाऊ शकते आणि आपल्या घरामध्ये दारिद्र्य हे येऊ शकतं. धार्मिक मान्यतेनुसार होळीच्या दिवशी आपल्याकडून काही वस्तू या खरेदी केल्या गेल्या तर त्या आपल्यासाठी शुभकारकच ठरत असतात. या दिवशी काही गोष्टींचं दान केल्याने आपल्या आयुष्यामध्ये आनंद येतो. पण शास्त्रानुसार होलिका दहनाच्या दिवशी काही गोष्टी या दान करणं इतर कोणालाही देणं याला सक्त मनाई केली आहे. या काही अत्यंत महत्त्वाच्या वस्तू आहेत आणि या वस्तूंचं दान जर आपण होलिका दहनाच्या दिवशी केलं तर यामुळे आपल्या जीवनातील अडचणी समस्या या वाढू शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण महत्त्वाची माहिती देणार आहे की होलिका दहनाच्या दिवशी कोणत्या अत्यंत महत्त्वपूर्ण वस्तू आपल्याला चुकूनही कोणालाही द्यायच्या नाही आहेत. कोणत्या वस्तूंचं दान हे आपल्याला चुकूनही होळीच्या दिवशी करायचं नाही आहे. याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि म्हणूनच ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे जेणेकरून तुमच्याकडून होळीच्या दिवशी या वस्तू इतर कोणालाही दिल्या जाणार नाहीत आणि माता लक्ष्मी तुमचं घर सोडून निघून जाणार नाही. आणि तुमच्याकडनं याआधी जर कळत नकळत होळीच्या दिवशी या वस्तूंचं दान हे झालं असेल, या वस्तू जर तुम्ही होळीच्या दिवशी चुकून कोणाला दिल्या असतील तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तरी इथून पुढे तुम्ही या वस्तू चुकूनही होळीच्या दिवशी कोणालाही देऊ नका. चला तर मग आपण जाणून घेऊया की कोणत्या आहेत त्या वस्तू की ज्या आपल्याला चुकूनही होळीच्या दिवशी कोणालाही द्यायच्या नाही आहेत. होळीचा सण हा वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून आपण साजरा करत असतो. होळीची रात्र ही सिद्धीची रात्र मानली जाते. आपल्या आयुष्यातील सर्व समस्या संकट अडचणी दूर व्हाव्यात, आपल्या आयुष्यातील सर्व निगेटिव्हिटी निघून जावी यासाठी होळीच्या रात्री विविध वेगवेगळे उपाय हे केले जातात. होळीच्या दिवशी लोक शुभ फळं मिळण्यासाठी दानधर्म करण्याचा आग्रह धरतात आणि आपल्याला पुण्य मिळावं यासाठी लोक वेगवेगळ्या वस्तूंचं दान हे सुद्धा करत असतात. पण होळीच्या दिवशी काही वस्तूंचं दान करणे हे अत्यंत निषिद्ध मानलं गेलं आहे आणि म्हणूनच होळीच्या दिवशी अशा काही वस्तू अशा काही गोष्टी आपल्याला चुकूनही कोणालाही द्यायच्या नाही आहेत किंवा या वस्तूंचं दान हे सुद्धा आपल्याला या दिवशी चुकूनही करायचं नाही आहे. आणि या वस्तूंचं दान आपल्याला 2 मार्च आणि 3 मार्च या दोन्हीही दिवशी चुकूनही करायचं नाही आहे. तर या वस्तूंमध्ये सर्वात महत्त्वाची पहिली वस्तू आहे ती म्हणजे वस्त्रदान. साधारणपणे नेहमी वस्त्रदान करणं हे अत्यंत शुभकारक मानलं जातं. पण होलिका दहन आणि होलिका पूजनाच्या दिवशी कपडे दान हे कोणालाही करू नयेत. होलिका दहन आणि धुलिवंदन या दोन्हीही दिवशी वस्त्रदान हे चुकूनही कोणालाही करू नये. ज्योतिषशास्त्रानुसार या दोन्हीही दिवशी वस्त्रदान केल्याने त्या व्यक्तीच्या जीवनातील सुखसमृद्धी आणि शांती दूर होते. त्याचप्रमाणे आयुष्यभर आपल्याला संकटांचा सामना हा करावा लागू शकतो. आपल्या घरामध्ये दरिद्री येऊ शकते. माता लक्ष्मीही आपल्या घरातून निघून जाऊ शकते आणि आपल्या जीवनामध्ये संकट अडचणी समस्या आजारपण हे येऊ शकतं आणि म्हणूनच या दोन्हीही दिवशी तुम्ही कोणालाही चुकूनही वस्त्रदान हे करू नका. आणि आपली पुढची वस्तू आहे ती म्हणजे पैसे. पैशांचं दान हे सुद्धा होळीच्या दिवशी आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी चुकूनही कोणालाही करू नका आणि तसंच कोणाला पैसे उसने या दोन्ही दिवशी चुकूनही देऊ नका. जर तुम्ही होलिका दहन आणि होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी कोणालाही पैसे हे दान म्हणून दिले किंवा कोणाला उसने दिले तर याचा तुमच्या आर्थिक परिस्थितीवर नकारात्मक परिणाम होत असतो.
होळीच्या दिवशी पैसे दान करणाऱ्या व्यक्तीला गरिबीला, दारिद्र्याला सामोरं जावं लागतं. माता लक्ष्मीचा कोप हा तुमच्यावर होतो. देवी लक्ष्मी तुमच्या घरातून निघून जाऊन तुमच्या घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य येतं. आणि म्हणूनच या दोन्ही दिवशी तुम्ही कोणालाही चुकूनही पैसे दान देऊ नका किंवा उसनेसुद्धा देऊ नका. आणि त्याचप्रमाणे या दोन्ही दिवशी तुम्ही कुठलंही कर्ज हे सुद्धा घेऊ नका. त्याचप्रमाणे आपली पुढची वस्तू आहे ती म्हणजेच आपल्या लग्नाच्या वस्तूंचे दान. ज्योतिषशास्त्रानुसार होलिका दहनाच्या दिवशी आणि धुलीवंदनाच्या दिवशी आपल्या लग्नातील कोणत्याही वस्तू या इतर दुसऱ्या कुठल्याही स्त्रीला विवाहित महिलांनी चुकूनही देऊ नये. सर्व विवाहित महिलांनी आपल्या लग्नातील वस्तू कुठल्याही स्त्रीला या दिवशी चुकूनही दान द्यायच्या नाहीयेत. दान म्हणूनही तुम्ही तुमच्या लग्नामध्ये वापरलेल्या वस्तू या दिवशी कोणत्याही स्त्रीला देऊ नका किंवा कोणत्याही स्त्रीला तुम्ही तुमच्या लग्नामध्ये वापरलेल्या वस्तू या असंच वापरायला सुद्धा या दिवशी चुकूनही देऊ नका. असं करणं तुमच्या पतीसाठी खूपच हानिकारक हे ठरू शकतं. त्याचप्रमाणे होळीच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या लग्नाच्या वस्तूंचं दान हे इतर कोणालाही केलं तर यामुळे तुमच्या कुंडलीतील शुक्राची स्थितीही कमकुवत होते. आणि म्हणूनच असे दान तुम्ही इतर कोणत्याही स्त्रीला या दिवशी चुकूनही करू नका. त्याचप्रमाणे आपल्याला होलिका दहनाच्या दिवशी आणि धुलीवंदनच्या दिवशी पांढऱ्या वस्तू ज्या शुक्रग्रहाशी संबंधित आहेत तर अशा वस्तूंचं दान हे सुद्धा आपल्याला चुकूनही कोणालाही करायचं नाही आहे. या वस्तू आपल्याला आपल्या घरातून इतर कोणालाही या दिवशी चुकूनही द्यायच्या नाही आहेत. आणि या पांढऱ्या वस्तू कोणत्या आहेत तर यामध्ये दूध, दही, साखर, तांदूळ आणि मीठ या ज्या काही पांढऱ्या वस्तू आहेत तर या सर्व पांढऱ्या वस्तू लक्ष्मीकारक वस्तू आहेत. आणि या सर्व पांढऱ्या वस्तूंचा संबंध हा शुक्रग्रहाशी आहे. आणि शुक्र ग्रह हा धन, संपत्ती, ऐश्वर्य, समृद्धी यांचा कारक ग्रह आहे. आणि म्हणूनच या सर्व पांढऱ्या रंगाच्या वस्तू आपल्याला चुकूनही होलिका दहन आणि धुलीवंदनाच्या दिवशी कोणालाही द्यायच्या नाही आहेत. तुमच्या घरी जर या दिवशी एखादी व्यक्ती तुमची शेजारी नसो किंवा इतर कोणीही असो या दिवशी जर या वस्तू उसण्या म्हणून मागायला आल्या तर या वस्तू तुम्ही उसण्या म्हणून सुद्धा या दोन्ही दिवशी चुकूनही कोणालाही देऊ नका. आणि जर तुम्ही असं केलं तर यामुळे तुमच्या कुंडलीतील शुक्रग्रह हा कमकुवत होऊ शकतो आणि त्याचा दोष हा निर्माण होऊ शकतो आणि जो तुमच्या जीवनामध्ये सुखसोयींमध्ये कमतरता आणू शकतो. त्याचप्रमाणे होळीच्या दिवशी आपल्याला कोणाबद्दलही वाईट बोलायचं नाही आहे. कोणाला राग येईल असं सुद्धा आपल्याला या दिवशी चुकूनही वागायचं नाही आहे. कोणाचाही अपमान या दिवशी आपल्याला चुकूनही करायचं नाही आहे. या दिवशी जर तुम्ही कोणाचं मन दुखवलं, कोणाला अपशब्द बोलले तर यामुळे साक्षात देवी लक्ष्मीचाच तुम्ही अपमान केला असं होत असतं. आणि म्हणूनच असं केल्याने देवी लक्ष्मीही तुमच्यावर नाराज होऊ शकते. त्यामुळे तुम्ही या दिवशी कोणाचाही अपमान हा करू नका. आणि तसंच या दिवशी चुकूनही तुम्ही कोणतंही व्यसन करू नका. आणि मांसाहार हा सुद्धा आपल्याला या दोन्ही दिवशी चुकूनही करायचा नाही आहे. होलिका दहनाच्या दिवशी जरी आपण मांसाहार केला तर यामुळे सुद्धा देवी लक्ष्मीही आपल्यावर नाराज होऊ शकते. कारण होळीचा सण हा अत्यंत पवित्र पावन असा सण मानला जातो. आणि या दिवशी आपण गोडाधोडाचा नैवेद्य आपल्या घरामध्ये तयार करून तो होलिका मातेला आपण अर्पण करत असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण आपल्या घरामध्ये मांसाहार हा केला तर यामुळे होलिका माता आणि लक्ष्मी माता या दोन्हीही देवी आपल्यावर नाराज होऊ शकतात. आणि म्हणूनच या दोन्ही दिवशी आपण चुकूनही मांसाहार हा सुद्धा करायचा नाही आणि कुठलं व्यसन हे सुद्धा करायचं नाही आहे. होळीचा सण हा देवी लक्ष्मी मातेच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वाचा असा सण मानला जातो. आणि याच दिवशी पौर्णिमासुद्धा असते. आणि या पौर्णिमेच्या तिथीला आपण देवी लक्ष्मीची आणि श्रीहरी विष्णूंची पूजा सेवाही करत असतो. आणि तसंच या दोन्ही देवतांचा आपल्या घरावर आपल्यावर कायम कृपा आशीर्वाद हा राहावा यासाठी आपण पौर्णिमेच्या तिथीला आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजन हे सुद्धा या दिवशी करत असतो. देवी लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये कायम टिकून राहावी, माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहावा यासाठी आपण आपल्या घरामध्ये पौर्णिमेच्या तिथीला सत्यनारायण पूजाही करत असतो. आणि तसंच श्रीयंत्रावर सुद्धा कुंकुमार्चनची सेवा आपण या तिथीला करत असतो. लक्ष्मी प्राप्तीसाठीच या सेवा आपण आपल्या घरामध्ये करत असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण या पौर्णिमेच्या तिथीला या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या आहेत तर त्या वस्तू कोणाला दान केल्या किंवा इतर कोणालाही दिल्या तर यामुळे देवी लक्ष्मीही आपल्यावर नाराज होत असते. आपण जी काही देवी लक्ष्मीची पूजा सेवा उपासना या दिवशी करू तर ती आपण केलेल्या या चुकांमुळे निष्फळ ठरत असते. आणि म्हणूनच या काही अत्यंत महत्त्वपूर्ण वस्तू तुम्ही होळीच्या दिवशी आणि धुलीवंदनाच्या दिवशी चुकूनही इतर कोणालाही दान म्हणूनही देऊ नका आणि उसण्या म्हणूनही देऊ नका आणि वापरायला सुद्धा देऊ नका. तर याप्रमाणे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगितली आहे की होळीच्या दिवशी आणि धुलीवंदनाच्या दिवशी कोणत्या वस्तू या आपल्याला कोणालाही चुकूनही द्यायच्या नाही आहेत. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.